तर बेन्झोडायझेपिन्स मिडाज इज अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग. त्याच्यानंतर शॉर्टमध्ये काही नाही आहे, मग डायरेक्ट इंटरमिजिएट आहे अल्प्रा आणि लोरा, आणि मग लॉंग ॲक्टिंग डायझेपाम आहे. तर मिडाज इज अल्ट्रा शॉर्ट. आणि रेमिपेंटॅनिल कसं काय आलं आहे याच्यात? तर अल्ट्रा शॉर्ट लेस दॅन 6 hours, म्हणजे आपल्याला माहिती 1-2 तासातच इफेक्ट जातो. नंतर लोराज इज स्टील हाफ डे टू अ डे, अल्प्राझोलाम आणि लोराझोलाम. आणि डायझेपाम माहिती आपल्याला 1 दिवसाच्या वर जातो. मेन युसेज आहे त्याचे अँक्झिओलायसिस आणि सिडेशन. अँटेरोग्रेड ॲम्नेसिया होतो, आपल्याला माहिती आहे रेट्रोग्रेड थायोने होतो. नंतर अनकॉन्शियसनेस प्रोड्यूस नाही करत हे, फ्लॅट EEG नाही होत कधी. अनकॉन्शियसनेस डिपेंडिंग ऑन डोस लिहून टाकल्याने. अँटी कन्व्हल्जंट आहेत आणि सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट्स आहेत, तर हा पण फायदा आहे त्याचा. तर मिडाज, डायझेपाम अँड लोराझेपाम. लोराज इंटरमिजिएट, हा लॉंग, हा अल्ट्रा शॉर्ट. तर सर्व एकच मेकॅनिझम आहे, गाबा ए. ब्रेनचं मेटाबॉलिझम करतात, ब्लड फ्लो कमी करतात, फ्लॅट EEG प्रोड्यूस नाही करत, अँट्रोग्रेड ॲम्नेजिया करतात. डोस रिलेटेड रेस्पायरेटरी डिप्रेशन आहे यांचं. ॲक्च्युली एवढं जास्त नाही करत, परंतु लिहिलेलं आहे. आणि BP युजली ॲट हाय डोसेसलाच किंवा हायपोवलेमिक असेल तर, किंवा ओपॉइडसोबत दिले तर फॉलो होतं, अदरवाईज एवढा स्ट्रॉंग इफेक्ट नाही आहे. लिव्हरद्वारा मेटाबॉलिझम आहे. डायझेपामचं ॲक्टिव्ह मेटाबोलाईट आहेत आणि रिनल फेल्युअरमध्ये ॲक्युमुलेट होतो. लोराझेपामचं तसं काही नाही आहे. आणि याचा पण आहे ॲक्टिव्ह मेटाबोलाईट, पण हा शॉर्ट ॲक्टिंग आहे, तसं अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग आहे, इतका इफेक्ट नाही पडत. फक्त इनिबिटिंग काही एन्झाईम्स असतील तर. लायपोफिलिक ॲट 7.4, याचा एमिडाझोल रिंग आहे, ती ओपन होते लेस दॅन 4ला, तिथे वॉटर सॉल्युबल आहे. मोर दॅन 4ला ती क्लोज होते, लायपोफिलिक आहे त्या लेवलला. सोल एजंट इट इज नॉट गुड, कारण की तो एवढं चांगलं डेप्थ नाही प्रोड्यूस करत. आणि ॲनाल्जेसिक नाही आहे, रिफ्लेक्सेस ऑप्टंट होत नाही, खूप हाय डोस द्यावा लागतो त्याच्यामुळे. टायट्रेटेड डोसेस देऊन सिडेशन अचीव करता येतं. नंतर प्रोटीन बाइंडिंग सगळ्यांचा सिमिलर आहे, डिस्ट्रीब्युशन सिमिलर आहे. ॲनाल्जेसिया प्रिव्हेंट होत नाही, रिफ्लेक्सेस ऑप्टंट होत नाही. फॉल इन BP होऊ शकतो. रेस्पायरेटरी डिप्रेशन डोस डिपेंडंट आहे. मिडाज अँटीइमेटिक पण आहे. तर डायझेपाम ठीक आहे, स्लो ऑनसेट लोराझेपाम, त्याच्यामुळे हा वापरला नाही जात. मेनली यांचं काय आहे, कार्डिओ स्टेबल आहेत, शॉर्ट कंटेक्ट्स आहेत, त्याच्यामुळे सिडेशनसाठी वापरतात ICUमध्ये. बाकी मग आपल्याला इंडक्शन, प्रीमेडिकेशन माहिती आहे. प्रीमेडिकेशन 0.5 mg/kg आहे. सिडेशनसाठीचा आपण तोच डोस आहे. इंडक्शनसाठी कमी देतो आपण, ओरली पण हाच डोस आहे त्याचा, 0.5 पिडियाट्रिकसाठी. नंतर अँटी कन्व्हल्जंट, मोर दॅन 1 arm ब्रेन सर्क्युलेशन आहे, 30 to 60 सेकंड, 1 hourपर्यंत चालतो. लिव्हरद्वारा डिग्रेड होतो, हायड्रॉक्सिलेशन, नंतर कॉन्ज्युगेशन. कार्डिओ स्टेबल आहे, परंतु ॲट रिस्कला तो हायपोटेन्शन करतो. सिडेशनला युजली रेस्पिरेशन चेंज नाही करत, फक्त हायर डोसेसलाच करतो. तर डायझेपाम इंट्रामस्क्युलर व्हेरी पेनफुल आहे. इश्यू का होतो, कारण की आपल्याला द्यायचं आहे कन्व्हल्सिंग पेशंटमध्ये, तर मिडाजच बेटर आहे. शॉर्ट ॲक्टिंग आहे, बट IM पण देऊ शकतो. बाकी लॉंगर ड्युरेशन आहे, त्याच्यामुळे प्रेफर नाही करत सिडेशनसाठी कोणी. मोर दॅन अ डे आहे. डोस डिपेंडंट डिप्रेशन ऑफ CNS, अँटी कन्व्हल्जंट. टिटॅनस आणि लंबार डिसीजमध्ये सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट आहेत. बेन्झोडायझेपिनचा कार्डिओ स्टेबल आहे. मग फ्लुमाझेनिल आहे, कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट आहे BZD रिसेप्टर्सचा.
तर सिडेशन आणि रेस्पायरेटरी डिप्रेशन रिव्हर्स करायला वापरतात. विदिन 5 मिनिट इफेक्ट येतो, 30 मिनिट लास्ट करतो. ॲमनेशियाचा रिव्हर्सल नाही होत म्हणतो. मेमरी एकदाची गेली परत कशी आणणार, तेव्हा कोडच नाही झाली तर नाही. ठीक आहे, म्हणजे ॲमनेशिया कंटिन्यू राहतो. इन्फ्युजन लावू शकतो, बोलस देऊ शकतो. नंतर रेमिमाझोल आहे. रेमिमाझोल पण अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग आहे. रेमी जेही आहेत ते प्लाझ्मा इस्ट्रेजेसद्वारा, नॉन स्पेसिफिक प्लाझ्मा इस्ट्रेजेसद्वारा मेटाबोलाइज होतात. त्याच्यामुळे ऑर्गन इंडिपेंडंट मेटाबॉलिझम होऊन जातं त्यांचं, आणि अल्ट्रा शॉर्ट पण आहेत. सो डायझेपाम लिपिड सोल्युबल आहे, पण याला सॉल्व्हंट वापरावा लागतो, प्रोपिलिन ग्लायकोल. कदाचित त्याच्यामुळेच याला सॉल्व्हंटची गरज नाही, वॉटर सोल्युबल आहे. हा पेनफुल आहे, मिडाजने एवढं पेन नाही होतं, आणि IMने तर भरपूर पेन होतं. ॲलर्जिक पण पोटेन्शियल आहे डायझेपामचं, नॉझिया वॉमिटिंग पण करतो. ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स आहेत, याचे पण आहेत, पण त्याचा तसा ड्युरेशनच शॉर्ट आहे. तर या उलट मिडाज आपला अँटीइमेटिक आहे. इथे डायझेपाम उलटी करतो आहे, मिडाज इज अँटीइमेटिक. केजोने मेन्शन नाही केलं, ठीक आहे, काही व्हेरिएशन्स आहेत कुठे कुठे. ऑनसेट लेट आहे आणि व्हेरी लॉंग कंटेक्स्ट सेन्सिटिव्ह हाफ लाईफ आहे.